नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते रक्तगट सर्वत्रिक दाता म्हटलं जातो? खालीलपैकी कोणते रक्तगट रक्तदाता गट म्हणला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तांबड्या रक्तपेशी डॅश डॅशमध्ये तयार होतात. तांबड्या रक्तपेशी डॅश डॅशमध्ये तयार होतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओझोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, श्री राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खाते मंत्रिपद आहे? श्री राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सार्वजनिक आरोग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर ऑप्शन क्रमांक 4 जस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सर्वसाधारण परिस्थितीतील लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश येथे आहे? देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर तालुक्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी 2 मेडल पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पटकावले आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी 2 मेडल पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अन्वी लेखरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष त्या ग्रहाचा सदस्य नसतो? खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रायगड जिल्ह्यात येथे भात संशोधन केंद्र आहे. रायगड जिल्ह्यात येथे भात संशोधन केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश स्तरीय आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 स्तरीय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे? जगातील पहिली मोटार कोणी निर्माण केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्ल बेन्झ यांनी निर्माण केलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 क्रियावाक्य हे वाक्याचा प्रकार नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुंद पूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रीय विधी विद्यापीठ
यल यू महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? राष्ट्रीय विधी विद्यापीठ NLU महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद, ऑप्शन क्रमांक 3 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच ठिकाणे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथमुळे ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठावाचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठावाचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरता दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कुस्ती खेळाकरता दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणते आहे? सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वंदे भारत एक्सप्रेस. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरलाल बहुगुण आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे? आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेख मुजीबुर रहमान यांना प्रदान करण्यात आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी क्रिप्टो करन्सी कोणते आहे? खालीलपैकी क्रिप्टो करन्सी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इथेरियम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो? जिभेला हाड नसणे याचा होतो तर ऑप्शन क्रमांक 1 वाटेल ते बोलणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कस्तुरबा गांधी यांची आगा खान पॅलेस येथे समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? GST खालीलपैकी कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वस्तू व सेवा कर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली? कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक या कंपनीने तयार केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे? हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अन्नधान्य उत्पादन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 निसर्ग अभ्यासक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अमेरिकेच्या सध्याचा उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इलॉन मस्कने उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाहीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक एक वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक एक सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला. भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक एक कुल्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनिसी खंड होता, त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनिसी खंड होता, त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅजिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे. महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जास्त आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 राज्यातून जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, उल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये पुल्लर लेणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली जिल्ह्यामध्ये शुकाचार्य डोंगर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदीच्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, क्षकिरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात? क्षकिरण हे मुख्यत्वे खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत गरम वायूद्वारे होतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 खारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर व मुल्हेर हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वैतरणा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, डॅश डॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश डॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अंशांमध्ये पृथ्वी फिरवण्यासाठी किती मिनिटांचा वेळ लागतो? एका अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटांचा वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 4 मिनिटे लागतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशयास शिवसागर नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21,
तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पवन विद्युत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे व बेंगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 वारणा या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 62 वर्ष. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या यांचा कार्यकाल कधी संपत आहे? भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या यांचा कार्य कधी संपत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10 ऑगस्ट 2022. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या आजाराने ऑस्ट्रेलिया अँटीजेन चाचणीने निदान केले जाते? खालीलपैकी कोणत्या आजाराने ऑस्ट्रेलिया अँटीजेन चाचणीने निदान केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिपॅटायटिस बी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्यास संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्यास संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅप्टोस्पायरोसिस. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पुढीलपैकी कोणता घटना दुरुस्ती 8व्या परिशिष्टात संदर्भात आहे? पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती 8व्या परिशिष्टात संदर्भात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21वी घटना दुरुस्ती 1967. ऑप्शन क्रमांक 2 71वी घटना दुरुस्ती 1992. ऑप्शन क्रमांक 3 92वी घटना दुरुस्ती 2003. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सर्वप्रथम या देशाने लोकपाल ही संस्था स्वीकारली. सर्वप्रथम देशाने लोकपाल ही संस्था स्वीकारली. तर ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन या देशाने सर्वात प्रथम लोकपाल ही संस्था स्वीकारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सीमॉर्ग हा संगणक कोणत्या देशाने तयार केला आहे? सीमॉर्ग हा संगणक कोणत्या देशाने तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशाने सीमॉर्ग हा संगणक तयार केला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 संजीवनी परियोजना कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? संजीवनी परियोजना कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मीर उस्मान अली खान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ डॅश होते?
हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव डॅशडॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकटेश भगवानराव खेडगीकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या फातिमा बीबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते नृत्य राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे? खालीलपैकी कोणते नृत्य राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घुमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उर्दू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयने केली? भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन या व्हाईसरॉयने भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी कोणाला दिली नव्हती? ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी कोणाला दिली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले यांना ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी दिली नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली? हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1938 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी बाबूराव काळे समिती केव्हा स्थापन झाली? खालीलपैकी बाबूराव काळे समिती केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 19 ऑक्टोबर 1980 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सिद्ध शब्दाचे प्रकार किती? सिद्ध शब्दाचे प्रकार किती? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 परराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मानी प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल.